सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा। सांगली मिरज रोड, मिरज। सोलापूर विद्यापीठाचा नामविस्तार सोहळा पार पडला। अहिल्यादेवी होळकर असं नामकरण करण्यात आले। सोलापूर विद्यापीठाचा आज अखेर नामविस्तार करण्यात आला असून अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ असा नामविस्तार झाला आहे। यावेळी सहकार मंत्री सुभाष देशमुख, जलसंधारण मंत्री राम शिंदे, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर आदी मान्यवर नेते आणि धनगर समाज बांधव उपस्थित होता। धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय आला आहे। हे सरकार धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे। कायदा चाकुरीत बसवून आरक्षण देण्याचा प्रयत्न सरकार नक्की करणार आहे। कुणावरही अन्याय होणार नाही अशी ग्वाही सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली आहे। आरक्षणाचा विषय आलेला आहे। म्हणजे आपल्याला निम्या विनंती करतोय, हे सरकार या धनगर समाजाला आरक्षण देणार आहे, पण कुणाचं ते आरक्षण काढून धनगर समाज आणि ती कायद्याच्या चाकुरीत बसून देण्याचा प्रयत्न हे सरकार नक्की करणार आहे। कुणावरही अन्याय होणार नाही याची ग्वाही आज या निमित्तानं आपल्या सर्व समाज बांधवाला देतोय। आपण सर्वांनी या सर्व गोष्टीचा विचार करा। सोलापूर विद्यापीठास अहिल्यादेवी होळकरांचं नाव देऊन खऱ्या अर्थाने अहिल्यादेवींचा इतिहास नवीन तरुणाईला समोर आणण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून होत असताना दिसत आहे। अनेक प्रश्न, अनेक विषय आहेत, मात्र हे विद्यापीठाचा कार्यक्रम आहे। आपण दिलेल्या लढ्याला यश आलं आहे। सोलापूर विद्यापीठास नाव देण्यास दिरंगाई झाली असल्याचा खुलासा देखील यावेळी जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी केला। सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव देऊन खऱ्या अर्थाने अहिल्यादेवींचा इतिहास हा नवीन तरुणांच्या पुढे, विद्यार्थ्यांच्या पुढे आणण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून होत असताना दिसत आहे। पण अनेक प्रश्न आहेत, अनेक विषय आहेत, परंतु आज हा विद्यापीठाचा कार्यक्रम आहे। विद्यापीठाचा कार्यक्रम आहे, आपण सर्वांनी दिलेल्या लढ्याला आलेला यश आहे आणि ह्या यशाच्या संदर्भामध्ये सर्वांनी हा आनंद उत्सव एकमतानं, एक दिलानं करण्याची आवश्यकता आहे। संघर्ष जर एक दिलाने केला तर त्याचा विजय निश्चित असतो आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे। त्याचाच एक फलित म्हणून आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव या सोलापूर विद्यापीठाला दिलं गेलेलं आहे। येणाऱ्या कालखंडामध्ये देखील आपल्या सर्व मागण्याच्या संदर्भामध्ये निश्चित स्वरूपामध्ये राज्य सरकार सकारात्मक भूमिका घेईल अशा प्रकारचा आशावाद आणि इच्छा व्यक्त करत जे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर असा नाम विस्तार केला त्याबद्दल मी राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून आपल्या दरम्यान उपस्थित आहे। या विद्यापीठाला मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि मला म्हणायचं आहे की विद्यापीठाला नाव देण्याच्या संदर्भामध्ये महात्मा साहेबांनी सांगितलं, मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली, विद्यापीठाला नाव देण्याच्या संदर्भामध्ये थोडी दिरंगाई झाली, पण वेळेत नाव देण्याचं काम सुद्धा फडणवीस सरकारने केलं। याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीनं मुख्यमंत्री महोदयांचा मनापासून आभार आणि धन्यवाद मानतो। दिनांक 2 व 3 मार्चला आयोजित विशेष मतदार नोंदणी मोहिमेत जवळपास 5803 नवीन मतदारांची नोंदणी झाली आहे। त्यापैकी 1130 नवमतदार वयवर्ष 18 ते 19 वयोगटातील आहेत। मतदार नोंदणीची प्रक्रिया यापुढेही सुरू राहणार आहे। लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019च्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने आवश्यक कारवाई करण्यात आली असून जिल्हा प्रशासन लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज आहे असे प्रतिपादन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांनी केलं आहे। आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी। बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज।